प्राण गेल्यानंतर घरातला व्यक्ती जाळलेल्या दिवशी सावडूस तर त्या अंगणात असतो. संपलं. ऐका, सावळल्याच्या नंतर अंगणातला जो प्राण आहे तो प्राण बाहेर येतो महाराज. 10व्या पर्यंत तो प्राण घराच्या भोवती फिरतो. 10वा 13वा 14वा झाला की तो प्राण महाराज काय होतो, जिथं जिथं जिवंत असताना प्रवास केलेला, जिथं जिथं दूर ठिकाणी, तिथं तिथं हा देह काय होत असतो, 12 महिने फिरत असतो. अण्णा जर आळंदीला गेले असले तर ते आळंदीला सुद्धा गेले असतील देहाच्या रूपात, जीवाच्या रूपात. जिथं जिथं जीव जिवंत असताना तो मनुष्य फिरलेला आहे, तिथं तिथं ही जीवाची भूमिका पूर्ण होत असते. आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी मात्र पुन्हा तो प्राण दारात येत असतो. आणि माझं कौतुक हे लोक काय करतात उपकाराच्या माध्यमातून, ते आज टका 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 डोळ्याने अदृश्य रूपानं हे आत्मा बघत असतो. आणि हे लेकराचं बघण्यासाठी आणि आज त्याने आशीर्वाद घेण्यासाठी मंडप देऊन ज्ञानदान आणि दान अन्नदान आज करायचं असतं. हा वर्ष श्राद्धाचा सरळ सरळ अर्थ आहे, सरळ अर्थ आहे. आणि म्हणून आज त्यांचं जीवन पूर्ण झालं. 12 महिने ते फिरत होते, आज ते पुन्हा त्यांच्या दारामध्ये आले. हा सोहळा डोळ्याने बघितला आणि त्यांचं जीवन आज धन्यतेला प्राप्त झालं. आजी संसार सफल झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा. पांडुरंग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत श्री जगद्गुरु नाही विश्वमाऊली ज्ञानोबराय यांचा अभंग आहे. या ज्ञानोबराय या अभंगाच्या द्वारे मानवी जीवनाची पूर्णता कधी होते, कशाने होते, देवाने पूर्णता जीवनाची होते का प्रपंचाने होते. मग माणसाने प्रपंच करून जीवन संपवावं की परमार्थ करून जीवन संपवावं, याचा खुलासा करणारा हा एक 3 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, गडी माणसं जरा पुढे सरका, बाया माणसं आणखीन पुढे सरका. पाठीमागून येणारे उन्हात बसू लागलेत. संयोजक मंडळी, कार्यक्रमाचे आयोजक मंडळी, बसायची व्यवस्था पाठीमागे काहीतरी करा. चटई टाका, घोंगडी टाका. महिला मंडळ थोडं थोडं पुढे सरका. काही जण इकडे कोट्यात या. पुरुष मंडळी या इकडं थोडं. मी काय तुम्हाला धरून नेत नाही, काय नाही, काय नाही. विठ्ठला विठ्ठला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वैकुंठवासी आमचे आजोबा असणारे आणि आपल्या सर्वांचे परिचित असणारे हिवरापाडी नगरीवरती अत्यंत ज्यांचं प्रेम होतं, मैत्रीचा संबंध होता, कष्टाळू स्वभाव होता, देवाधर्माचा छंद होता आणि घरामध्ये संस्काराची जिथं जागा होती त्यांचं नाव आहे वैकुंठवासी बापूरावजी भांजाजी वैद्य. या मामाचं नाही, तुम्ही बी ऐकायला लागलात राव काही बी. आमच्या आजोबाचं अण्णाचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आहे. आमच्या दादांचं आगमन झालेलं आहे, आमच्या आंधळचोडीचे दादा. आणि मी खरं कीर्तनकार झालो आमच्या या दादामुळं. विठ्ठला. दोन बंधू आदरणीय आमचे थोरले मामा असणारे बंडू उर्फ पांडुरंग बापूरावजी वैद्य, लहाने असणारे आमचे रामभाऊ बापूरावजी वैद्य, 2 मुलं आणि 3 मुली. थोरले असणारे आमचे आईसाहेब सखूबाई फुलचंदरावजी बहिरे, 2 नंबरचे असणारे आमच्या चंद्रकलाबाई अशोकरावजी राऊत आणि सगळ्यात लहाने असणारे आमच्या संगीताबाई बंडू ढेंडुळे. आपलं हे काय राऊत आहेत का? मला विकस नकोच व्हायला लागलं. माझं अंग इतकं लटलट काप होत होतं. म्हणलं एखाद्याने जर जाळ काढलं तर आपलं 2 रट्टे खाल्लेले बरं. पाणी सुद्धा पेता निघाला असा चालत होता. पोरं म्हणत असते किती बेकड महाराज आहे, बिहून राहिलेलं चांगलं असतंय. विठ्ठला. वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. बापूराव वैद्य यांनी यांच्या जीवनामध्ये काय कमवलं हा आज पर्व काळ आहे. माय बाप, अरे माळ गळ्यात नसू द्या. माझ्या आजीच्या गळ्यात माळ नव्हती म्हणून मी शिफारस करत नाही. माळ गळ्यामध्ये नसू द्या. भगवान शंकराची लावलेली गळती केलेली सेवा आणि केलेलं अन्नदान, घरामध्ये ठेवलेले संस्कार, त्या घराला लागलेले साधू संतांचे पाय आणि त्या पायाच्या पुण्याईनं आज नाथषष्ठी दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ऐका की एक मनुष्य असा होता बघा, खटकाचा मनुष्य होता बघा. खटकाचा मनुष्य होता, मांस विक्रीचा धंदा करीत होता. ऐका ना माझं थोडं. अरे खटीक असला म्हणून देव प्रसन्न होत नाही अशातला भाग नसतो राजा हो, हे सगळं काढून द्या. अरे एखादा चोर असतो म्हणून देव प्रसन्न होत नसतो, हे सगळं काढून द्या. अरे एखादा भजनाकडेच येत नसतो त्याला देव पावत नसतो, हे डोक्यातनं काढून टाका. त्याच्या अंतकरणामध्ये काय भाव आहे याची परीक्षा घ्या, त्याला देव प्रसन्न असतो. विठ्ठला. ऐका 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 थोडं लक्ष द्या इकडं. आता संपलं कीर्तन आपलं. सज्जन नावाचा मनुष्य आहे बघा, नाव त्याचं सज्जन आहे पण तो खटीक आहे बघा. कपाळाला आपल्या हात लावला आणि सांगितलं, ए पांडुरंग, अरे देवालाच मूर्ख आहेस रे.
अरे आज कस काय केलं? देवाने विचारलं काय वाटतं तुला? अरे तुझ्या भजनाचा रात्रंदिवस मला छंद आहे, संतांच्या सेवेचा मला छंद आहे, अन्नदानाचा छंद आहे. कशामुळं खटकाच्या कुळात जन्माला घातलंस? पर दुसरा धंदा बी नाही ना. दुसरा धंदा असता तर धंदा केला असता. आमचा धंदाच आहे कापणे आणि विकणे. पण काय सांगायचं देवा, माझं प्रारब्ध दरिद्री रे. जळो माझे कर्म वाया गेली कटकाटा, वाया गेली कटकाटा, झाले तैसे तट नाही आले अनुभवा, हे झाले तैसे तट नाही आले अनुभवा. माझे कर्म वाया गेले कटकट, गेले कटकट, झाले तैसे तट नाही आले अनुभवा, झाले तैसे तट नाही आले अनुभवा. नाही माय बाप. आपण टमाट्याची शेती केली दाद्या आणि त्याच्यावर रोग पडला. शेजाऱ्याला नाव ठेवतात का पप्पू महाराज? अरे शेजाऱ्याचा काय दोष आहे? अरे एखाद्याने गहू पेरला, त्याचा गहू चांगला आला आणि आपण पेरला आपला उगवलाच नाही. पलीकडल्या पट्टीत त्याचा काय दोष आहे? आली या भोगाशी असावे सादर, आली या भोगाशी असावे जगत असताना आपल्या प्रपंचामध्ये सुखदुःख आले, शेजाऱ्याच्या नावाने बोटं फोडायचे नाही. एक, गावाच्या नावाने बोटं मोडायचे नाही. दोन, थोडा आवाज मोकळा द्या, बेस कमी करा. गावाच्या नावाने बोटं नाही मोडायचे, घरातल्याच्या नावाने बोटं नाही मोडायचे. अरे आपण दिंडीत गेलो, आपला खिसा कापला, नेणाराचा काय दोष आहे? आली या भोगाशी असावे सादर, देवावरी भार घालोनिया. महाराज सांगतात प्रारब्धावर दोष द्यावा आणि करो सावे, आणि करो सावे, आणि करो सावे नलगे बहोता, आणि करो सावे, आणि करो सावे, आणि करो सावे नलगे बहोता. बोला बोला, आणि करू सावे, आणि करू सावे, आणि
आपल्या जीवनामध्ये चढ उतार आले तर घाबरू नका. आपल्या जीवनामधले चढ आणि उतार जर पचवायचे असतील तर संतांची देवाची सेवा करा. ऐका की, सज्जन नावाचा मनुष्य मांस विकत होता राजांनो. कोण आहे याला किंमत नाही, काय करतोय याला किंमत नाही. त्याच्या जीवनामध्ये भगवंताबद्दल काय प्रेम आहे याला मोठी किंमत आहे महाराज. ऐका की थोडं, सज्जन नावाचा कसाही मी का सांगायला लागलो, पुन्हा पुन्हा नाव घ्यायला लागलो. तो खंदानी पापी कुळात जन्माला आला होता. तो पापी नव्हता. कसला नव्हता ऐकू याले का मॅडम? याले का राऊत मॅडम? मागच्याने हात वर केला की सबके हाती के पाव में सबके पाव. आवाज यायला का? आमच्या वाल्मिकला जोड नाही. विठाला विठाला आनंद वाटायला लागलाय. मला असं वाटायला लागलं आमच्या बापूराव वैद्य अण्णाच्या दारात पैठणच अवतरलंय का काय. हो बघा ना, माळ नाही गळ्यात आणि घातली इकडून तिकडून ती काढून टाकली. बोलाय काय बेच म्हण खरं. अण्णा बाप्पा खरं बोलाय काय बेच? अण्णाने माळ घातली होती का? तात्या काढली होती का? हे मी खोटं बोलतोय. तसलं राग राग बघा काय झालं. खरं बोलायला काय अडचण आहे म्हणून परमार्थ नाही केला अण्णाने, कसलाच नाही केला. सज्जन नावाचा कसा आहे देवाच्या दरबारात कधीच नाही गेला तात्या, कावाच नाही गेला. हां चला मी तुम्हाला सगळं चरित्र दाखवतो. वेळ असला तर कीर्तन झाल्यावर गाडीत बसा, मटावून येतो. सज्जन कसायचं चरित्र आहे माझ्याकडे महाराज, पूर्ण पारायण करा. देवाच्या मंदिरात कधीच गेला नाही का? संसाराच्या तापे तापलो मी देवा. संसार करता करता कबीर सज्जन कसाई थकून गेले. एक दिवशी असं वाटलं प्रपंच मोठं होईना, काय करावा. मांस विकायचा धंदा आहे रे, सहकार्य करा कुणी नाही. मांसाचा धंदा करत करत कबीर बाबानं देवाचं भजन केलं. श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण 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 सूर्य नारायण 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 अग्नी नारायण नारायण नारायण. हो भजन केलं. भजनाचा परिणाम जगाचा मालक प्रसन्न झाला. बघता काय सजन कसा ऐकू लागे मास देवाचं भजन केलं. प्रपंच करता करता कर्माला दोष दिला. देवा जळो माझे कर्म. कीर्तनाला आवडते रे, पैठणच्या दिंडीतही जा आवडते. पण हा प्रपंच उभा केला ना, या प्रपंचामुळे कुठं जाता आहे ना, बांधून टाकलंय. लय जा वाटतंय ऐक नाही. प्रभातेशी वाटे तुमच्या यावे दर्शना, यावे दर्शना. येथे नचले चोरी उरली राहे वासना. मी थोडी विनंती करतोय काका तुम्हाला, थोडा बॉक्स सोडून असं बसा आणि हात जोडून पुन्हा एक विनंती, बाजावरचे सगळेजण खाली बसा, बाज उभी करा. विठ्ठला विठ्ठला. कर्माला दोष दिला देवा, मला यावं वाटतंय रे. आतापर्यंत केलेला प्रपंच व्यर्थ गेला. किती मांस विकलं, किती प्राण घेतले, किती काय केलं, पाप झालं सगळं. दादा पाप नाही करायचं. कमीत कमी गुढी पाडव्याला तरी माळ घाला, माझी विनंती आहे. अण्णाने 2च महिने माळ ठेवली असन, 2च दिवस ठेवली असन, पण नाथषष्ठीचा पूर्वकाळ गाठला. ऐका ना, ज्या माणसाने 2 दिवस गळ्यात माळ ठेवली त्याचा जर नाथषष्ठीला देव स्वीकार करतो, आमच्यासारख्याचं काय असन? विमान येईन का नाही? हो म्हणा की. तुम्हाला कुठं बिल भरायचं नाही, आलं तर आपला चलत जाईल. ऐका ना, देवाचं भजन केलं आणि सांगितलं हे देवा आतापर्यंत केलेला सगळा प्रपंच फेल झाला. येथे अवघे वाया गेले दिसती सायास. तो का म्हणे नास दिशे झाल्या वेचाचा. देवा हे सगळं नाश पावणार आहे. आपण लावलेलं झाड कवड राहीन तात्या सचिन महाराज, झाडाला सुद्धा आयुष्य. अरे आपण बांधलेला बंगला कवर राहीन, आपण बांधलेला कोटा किती दिवस राहीन? 1 पिढ्या 2 पिढ्या राहीन, पण एक ना एक दिवशी ते जुनं होऊन दुसरं बांधावं लागणार आहे. आयुष्य जात है पहा
आयुष्य जात आहे पहा. सजवण्यामध्ये आयुष्य गेलं महाराज, घर बांधण्यामध्ये आयुष्य गेलं, कांदा लावण्यामध्ये आयुष्य गेलं, शेती नीट करण्यामध्ये आयुष्य गेलं, बीडला जाऊन दुकान टाकण्यात आयुष्य गेलं. किती आहे सोपं आहे का हे? अहो सगळा काळ त्यातच चाललाय. अय आयुष्य जाता हे पहा, काळ जपतसे महा, सोहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. प्रपंच करण्यामध्ये आयुष्य संपून चाललंय हो. मला सांगायचे प्रपंच सोडून नका. प्रपंच सोडा म्हणणारा मी महाराज नाहीये. प्रपंच जरूर करा, याहीपेक्षा चांगला करा. पण हे प्रपंच करत असताना माझ्या सज्जन नकात जुराना पोरे बांधा सोका माडा घरे, बांधा सोका माडा घरे, बांधा सोका माडा सोका माडा घरे. नकात जुराना पोरे बांधा सोका माड्या घरे, बांधा सोका माड्या घरे, बांधा सोका माड्या घरे. नका नका महाराज म्हणतात काय करा, प्रपंच जरूर करा मै बाप. पण इकडं माझ्याकडे बघा, फक्त पाण्याची बाटली आणली, दुसरं काहीच नाही. इतकं बघायसारखं का दुसरं बघायसारखं आणायचं सांगू? एक जण सोंग घेऊन या तिकडून. ऐका विनोदाचा विषय बरं का राऊत साहेब, जय हरी. असं प्रपंच जो आहे तो प्रपंच करण्यासाठी नाही महाराज, प्रपंचाचा उपभोग उपजीविकेसाठी आहे. प्रपंच म्हणजे मुक्तावस्था नाही, शेती म्हणजे मुक्तावस्था नाही, आपण कमवलेला पैसा म्हणजे मुक्तावस्था नाही, चांगले कपडे म्हणजे मुक्तावस्था नाही, सोनं घातलं म्हणजे मुक्तावस्था नाही, पिवळ्या काटाचं उपन्न सोडलं लाल काटाचं बांधलं म्हणजे मुक्ती आहे का? असलं काहीच नाही. अरे हा प्रपंच करत असताना परमात्म्याचं भजन करा. प्रपंच सज्जन कसायाने केलं महाराज. आमच्या दादाने प्रमाण दिलं. सज्जन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे, नरहरी सोनारा गडुपंकू लागे, चोख्या मिळ्या संगे ढोरे वडी. चोख भरायला ढोरे ओढू लागला, मेलेले जनावर ओढू लागला देव. नामयाची जनी सवेवेची शेनी, धर्मा घरी पाणी वाहे झाडी, नाही लाज धरी. तुका मन त्यांचा देव सर्व भारत चालवी कामन होनिया, चालवी कामन होनिया. देव सर्व भारत कामारे होनिया, चालवे कामारे होनिया, होनिया. महाराज म्हणतात जीवन जगत असताना परिपूर्ण अवस्थेला जर जायचं असेल ना, पूर्ण अवस्थेला जायचं असेल, आपण मेल्यानंतर पोरांनी आपलं श्राद्ध करावं, अन्नदान करावं, आणि एवढे साधू संत बोलून माझा सोहळा माझ्या दारात व्हावा. हे ज्याला वाटतं ना त्याने आजपासून माळ घाला आणि भजन करा. ऐकू यायले का? माय म्हणलं नाही मी, माळ म्हणलंय. माळ पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये ठेवा. माझाही सोहळा असा झाला पाहिजे. हे सोहळा कधी होतो त्याला टच करा महाराज. विठ्ठला विठ्ठला. सज्जन कसायाने आपला सोहळा थाटण्यासाठी प्रपंच आधी थाटला आणि मग देवाचं भजन सुरुवात केली. ज्ञानोबरायला विचारलं, ज्ञानोबराय तुम्ही कोण आहात? बरं का देवकते मामा. ज्ञानोबराने उत्तर दिलं, मी साक्षात देवाचा अवतार आहे. ममाय वांशो जीवलोके जीवभूत सनातन. हा ज्ञानोबराय बोलतात, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतीशी कामो विषयावरी. ज्ञानोबराय बोलतात, देव सगळ्याच्या हृदयामध्ये आहे. सर्वागटी राम देहादेही एक. परमेश्वर माळकऱ्यामध्ये आहे, परमेश्वर बिना माळकऱ्यामध्ये आहे. परमेश्वर सगळ्या सावर जंगमया पुढे राहिला बाप रघुमादेवी वरो विठ्ठल सकला, बाप रघुमादेवी वरो सांगता, शून्य स्थावर जंगम व्यापणे राहिला कळ, बाप रखमादेवर विठ्ठल सकळ. प्रमाण थोडे पातळ पातळ द्या, घट घट प्रमाण देऊ नका, लोकांना ऐकाय बी भेटू द्या. विठ्ठला.
भाषा जेवायला गेलं की जरा काय ओळखीचं असणार जरा घट वाढ की नाही नसतं का पंक्तीला नाही अय अनंत बाबा नसतंय का जरा घट वाढा पातळ काय वाढू नका बरं का घट प्रमाणे म्हणा मोठे मोठे स्टेशन घ्या डायरेक्ट गाडी संभाजीनगरहून निघली नॉनस्टॉप आहे नगरलाच थांबणार आहे आणि नगरहून एकदा निघली की पिंपरी चिंचवडला थांबणार आहे मध्ये नाही ज्याला जायचं त्याने आधीच तिथं थांबून घ्या विठ्ठला अरे साधू संतांनी काय केलं प्रपंच करत करत देवाचं भजन केलं देवाने सहाय्य केलं देवाने एवढं सहाय्य केलं धरी तिच्या हाती संत कृपावंत आणि पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा संतांच्यामुळे आपलं जीवन पवित्र होतं एक थोडा विकू कमी करा संतांच्यामुळे आपला प्रपंच पूर्ण होतो दोन विठ्ठल विठ्ठल संतांच्यामुळे प्रपंच पूर्ण होतो संतांच्यामुळे जीवन जगणं पूर्ण होतं संतांच्यामुळे आनंद मिळतो संतांच्यामुळे आपल्याला काय होतं पाकिट मिळतात हे गडपेवाले खाली कसे बसलेत आज समजने वाले को इशारा काफी काही नसते तोंडाकडे बघायला विनोदाचा विषय काय सांगत होतो कीर्तन विठ्ठला विठ्ठला संतांनी काय केलं संतांनी परमार्थ केला महाराज संतांनी प्रपंच केला आणि दोन्हीही चांगलं करून आपल्या जीवनामध्ये आपला आत्मउद्धार करून घेतला महाराज आणि म्हणून महाराज सांगतात सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावशी किती जरी मोठा प्रपंच केला ना मायबाप तितका मनुष्य परमार्थापासून दूर जातो मी आमच्या तात्याला म्हणून तात्या इकडं कीर्तन आहे चला तिकडं कीर्तन आहे चला एक दिवशी तात्याने आबीकडे मोबाईल दिला महाराज टमाटे तोडायला चालू आहेत त्यांना चला म्हणे जाऊ नका टमाटे होस तर जितका प्रपंच मोठा करावा तितका मनुष्य देवापासून बाजूला होतो महाराज म्हणतात राजांनो हे सगळं सोडा एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान मुस्लिम समाजाचे कीर्तनकार आहेत बघा फार प्राचीन आहेत 18 पुराणामध्ये त्यांची कथा श्रीमद भागवतामध्ये फार प्राचीन आहेत ते कथा कुणी लिहिलेल्या त्याचं चरित्राचं प्रकटीकरण आत्ता झालंय 10 वर्षापूर्वी आधारानुसार त्यांचं चरित्र लिहिलं देहूला एकदा तुकाराम महाराज कीर्तन करत होते जगद्गुरु तुकोबर आहे नावाचे तुकाराम महाराज नाही जगाचे जगद्गुरु तुकोबर आहे देहूमध्ये कीर्तन करत होते मंडप गच्च भरलेला महाराज कीर्तन करतात तेव्हा काय असली कापडी मंडप होती का महाराज उघड्या जागेवर उभं राहायचं घोंगडीचं आसन टाकायचं आणि मोकळ्या पटांगणात साधू संत सगळे जमा होऊन कीर्तन करायचं कीर्तन सुरू झालं चालू कीर्तनामध्ये मंडपातल्या एका कोपऱ्याला आग लागली महाराज मुस्लिम समाजाच्या त्या कीर्तनकाराचं कीर्तन चालू होतं त्यांनी चालू कीर्तनात असे हात चोळले महाराज हात चोळले आणि एक जणांनी उठून उभं राहिलं महाराज कीर्तनात टाळी वाजवितात नाही वाजव वाटली तर हात बांधून बसतात हात बाजूला सोडतात हे असं कसं काय केलं तुम्ही कीर्तनामध्ये मुस्लिम बांधवाच्या कीर्तनकारांना सांगितलं देहूमध्ये तुकोबरायचं कीर्तन चालू आहे आणि अचानक मंडपाला आग लागल्यामुळं मी तो मंडप विझवला महाराज काही लोकांना खोटं वाटलं तात्काळ घोड्यावरती काही लोक बसले आणि तुकोबरायचे दर्शन महाराज मंडप सगळं चांगलं आहे पण एका कोपऱ्यामध्ये आग लागली हे काय आहे बरं लागली तर लागली ती आग कोणी विझवली तुकोबराने सांगितलं मला माहीत नाही आग मीही बघितली पण ती आग आपोआप विझली काही ऐका की कोणत्या धर्माचा मनुष्य आहे तुकोबरायचं कीर्तन चालू आहे आणि मंडप पेटतोय आणि एक मनुष्य प्रपंच करून परमार्थ करणारा मनुष्य हातावर हात चोळले की मंडप विजतोय प्रपंच मोठा का छोटा धरून मला पकवायची अडचण आहे प्रपंच चांगला का वाईट आहे प्रपंच चांगला आहे
म्हणून ज्ञानोबा बोलतात अवघाची संसार सुखाचा करी अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन बोला अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाचे संसार सुखाचा करीन अवघाचे संसार सुखाचा करीन हे भरीरा तिन्ही लोक आनंदी भरेला ते लोक नाही नगे माये छाया पंढरपुरा नाही नगे माये छाया पंढरपुरा हे भरीरा ते लोक आनंदी भरेला ते लोक नाही नगे प्रपंचासारखी श्रेष्ठ वस्तू जगामध्ये दुसरी नाही महाराज. प्रपंच किती मोठा आहे. आश्रमाच्या पद्धती 4 आहेत. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास 4 आश्रम आहेत. पण हे 4ही आश्रम जर कुणाच्या जीवावर जगत असतील तर परम परम वैराग्याचे परम परम वैराग्याचे महाराज सांगतात तुका म्हणे तेच आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे. प्रपंच चांगला आहे महाराज. प्रपंच जर वाईट असता तर ज्ञानोबरायांनी हरिपाठात गुरु परंपरेमध्ये हा शेवटचा वंग लिहिला नसता. अवघाची संसार सुखाचा करीन. तुम्ही 2-4 जण इकडे सावलीत येता का? हा गुरुजी बदकितीनच मला चक्कर व्यवस्था कीर्तन केलंय पोरांनी आणि पोराय पुढं आहे का नाही. थोडं सावलीत या. एकदम ऊन लागतं या. हो तिकडे जाणार इथे या माझ्याजवळ या. विठ्ठल विठ्ठल प्रपंच वाईट जर असता तर ज्ञानोबराने त्या प्रपंचाचं नाव घेतलं नसतं महाराज. एखादी वस्तू वाईट आहे ना, एखादी वस्तू वाईट आहे तिचं नाव घेतलं पाप का पुण्य? बापू बी आलेत. बापू एखादी वस्तू वाईट आहे वाईट आणि त्या वस्तूचं आपल्याकडून नाव घेण्यात आलं, घेतलं ज्याने नाव त्याला पाप का पुण्य? हा मुळात वस्तूच वाईट आहे ना महाराज. मग वाईट वस्तू असलेलं तिचं नाव घेतल्यावर पापच म्हणा ना, सरळ सरळ पापच. वस्तू वाईट आहे आणि ती कळून जर मनुष्य तिचं नाव घेत असेल तर त्याला पुण्य नाही लागणार, पाप लागणार. मग आता संसार वाईट का चांगला? नेमकं तुम्ही इतकं वय होस तर संसारच केलाय का निस्त्या गोट्या खेळात? सांगा बरं. संसार कसला आहे? अहो चांगला संसार आहे. संसार एवढा चांगला आहे बरं का शरद महाराज. संसार एवढा चांगला आहे पण तो करता आला पाहिजे. ऐका ना, संसार संसार म्हणजे काय?
पत्नीचं ऐकायचं, मुलाबाळाचं ऐकायचं, मोठ्या भावाचं ऐकायचं, छोट्याचं ऐकायचं, बहिणीचं ऐकायचं, भावाचं ऐकायचं, गावाचं ऐकायचं, सासूचं ऐकायचं, सासऱ्याचं ऐकायचं, सगळ्यांचं ऐकायचं. आणि उरलेला जो वेळ आहे त्यावेळेस जो परमार्थ करतो तो प्रपंच चांगला आहे. आता प्रपंच चांगला का वाईट? प्रपंच चांगला आहे महाराज. प्रपंच जर वाईट असता तर तुकोबऱ्यासारख्या साधूंनी या जगात पुन्हा यायची अपेक्षाच केली नसती. उपजोनिया पुढती देवो उपदोनिया पुढते देवो काला खाओ दही भात, काला खाओ दही भात, वैकुंठित ऐसे नाहे 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 नाहे, वैकुंठित ऐसे नाहे. काला खाओ दही भात, काला खाओ दही भात, वैकुंठित ऐसे नाहे, वैकुंठित ऐसे नाहे. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. ऐका, प्रपंच जर वाईट असतात तर माणसाचा जन्म आम्हाला प्राप्त झाला नसता. आता सांगा मला, उत्तर द्या. माणूस होऊन जन्माला येणं हा एक काय आहे? प्रपंचच आहे. मग जो माणूस होऊन जन्माला आला आणि माणूस रूपी प्रपंच सुरू केला, भजन करायला लागला, भजनाचं कीर्तन करायला लागला आणि कीर्तन करत करत देव स्वरूप झाला. प्रपंच जो आहे आपल्या वाट्याला आलेला, चांगला का वाईट? देव पहावया गेलो, अरे ज्याला मानवाचा देह मिळाला, इमाने इतबारे प्रपंच करून परमार्थ करायची संधी प्राप्त झाली आणि असल्या दगडाचा देव झाला. प्रपंच चांगला का वाईट? घेही ना मी जन्म यासाठी देवा, घेई ना मी जन्म यासाठी देवा, घेई ना मी जन्म यासाठी देवा, घेई ना मी जन्म यासाठी देवा, घेही ना मी जन्म यासाठी देवा, घेही ना मी जन्म यासाठी देवा, जन्म यासाठी देवा, घेई ना मी जन्म यासाठी देवा. तुझी चरण सेवा सारावाया, तुझी चरण सेवा सारावाया, हरिनाम कीर्तन संताचे भोजन, हरिनाम कीर्तन संताचे भोजन, तुझी चरण सेवा, चरण सेवा सारावाया, हरिनाम कीर्तन संताचे भोजन, हरिनाम कीर्तन संताचे भोजन. कुठलंही काम करताना बिंबीच्या देठापासून करायचं तर त्यात मजा असते. ऐ, एखाद्या कामाला लागलं आणि कळच नाही लावली, गहू भिजायला लागला आणि खुशाल फॅन लावून झोपलाय. कुठलंही काम असताना देठाला कळ लागली पाहिजे. हसाय काय झालंय म्हण? बरोबर आहे. ऐ, नाव घेतलंय कोणाचं? ऐ, काही थोडा बहुत लाग हा, हा. करा भक्ती भाव धरा बळकट, भक्ती भाव धरा बळकट,
राम राम स्मरा आधी गोड शेवटाला राम राम आधी महाराज सांगतात काही थोडे बहुत लागपाट भक्तिभाव करा भक्तिभाव धरा बळकट. तन मन ध्यान आता बळकट कळलं का? बळकट कशाला म्हणायचं? एकदा सिस्टीम उभा केली मग लाईट जाऊ नाही तर डिझेल 2 बाटल्या जास्त संपू, पुन्हा बंद करायचंय का? एकदा चाड्यावर मुठ धरली तुकडच पुरं करायचं. हे अर्ध्यातच सोडून बसलंय तंबाखू मळीत, तवर मागचं वापलं आणि मग येडा करायला आल्यावर एक जण दोस्त होता खानदानी शेतकरी म्हणला, रामभाऊ खालीवर कसं झाले? म्हणला आदल्या दिवशी हे पेरले ना आदल्या दिवशी हे पेरलंय. एका तुकड्यात जर इतकी पचगत असल तर त्याला देवदेव काय करता येईल राजा हो. इतकं पुढं जाऊन बोलायचा माझा अधिकार नाही, पण मोठ्याचं ऐकल्यामुळं बोला वाटतं, बोला वाटतंय. ऐका की, बळकटपणा आपल्यामध्ये असल्याशिवाय परमात्मा प्राप्त होत नाही. प्रपंच कितीही रंगवा. महाराजांनी गोड सांगितलं, आयुष्य जात आहे पहा किंवा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. आनंद प्रकाराने बळकटपणा धरण्यासाठी महाराजांना सांगितलं. एक जणाने महाराजालाच विचारलं, लईच कंबर बांधलंय, हार गळ्यात घातलाय, 2 कंबरावर 2 हात ठेवलेत, आम्हाला ठासू ठासू सांगायला तुम्ही कसं करतात? देह जावो अथवा राहो शिवाय आपला हाती धरलेला विषय जीवनामध्ये कधी पूर्ण होत नाही महाराज. आणि म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये फायदा व्हावा हे वाटत असेल तर आहे त्या प्रपंचात आनंद माना. हनुमानजी आहे त्या प्रपंचात. सुख दुःख कोणाला नाहीत सरपंच. फॉर्म भरला आणि आपल्याच भावकीने दांडी हाणली, किती होऊन गेलं? 2 मतावर 51 तर आहे का? माझं काटावर आलंय. किती होऊन गेलंय? 51 गेलंय. गावभर फॉर्च्युनर गाडी फिरून रोज ढाब्यावर नेऊन जीव घातल्यात. ते जवळ आलं म्हणायला लागलं, होय अरे लयच गरिबी रे. ज्यांनी फॉर्म भरला त्यांनी लगेच 2000ची नोट काढली की धार तुला, आणि तेच बुक्का लावायला दुसऱ्याच्या कीर्तनात. फेल गेलं राजा हो. आहे त्या परिस्थितीला आनंद माना. कुणाच्या जीवनामध्ये मुलगा नाही तर कुणाचं लग्न होत नाही. कुणाच्या जीवनामध्ये मुलं बाळ आहेत, लग्नही झालेलं आहे, शेती पेरल्यानंतर शेतीमध्ये पिकत नाही. काहीच्या जीवनामध्ये सगळं चांगलं आहे हो, पण घरात आलं की आनंदच नाही, सारखाच घरात गोंधळ आहे. काय करावं? सगळं चांगलं आहे, सगळ्या महाराज लोकांचे नाव घेतले पण माझं नाही घेतलं. कुणाला कशाचं दुःख, कुणाला कशाचं दुःख, कुणाला कशाचं दुःख. आणि बाबा महाराज आजच्या काळात कीर्तन करायचं तर एवढं अवघड झालं. परंपरेने जर अभ्यास केला तर त्याचं कीर्तन, नाही तर टाकलाच कीर्तनकार जेलमध्ये. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त आणि गुजे विन हित कोण सांगे. अवघड आहे हो. सुख आणि दुःख जीवनामध्ये चालूच राहतात, पण सोन्यासारखा प्रपंच सोडून जो मनुष्य उदास बसतो त्याच्यासारखा वेडात जगात दुसरा नाही. महाराजांना किती त्रास होता. महाराज
तुकोबरायच्या एक दिवशी मुलाचं दुखायला लागलं, तापीने फणफणलं. माधव आहे नाव, माधव. जिजाबाई महाराजांच्याकडे गेला आणि सांगितलं, वेळ लागलं का? अहो घरामध्ये लेकरू मरायला लागले, त्याची काही तुम्हाला काळजी आहे का? तुकोबरायच्या जवळ ते लेकरू असं ओढीत आणलं, दणकन आदळलं, मांडीव टाकलं महाराजांच्या. महाराजांनी विणा आणि चिपळी बाजूला ठेवली. मांडीवरती आडवा तो महाद्या घेतला आणि महाराज त्याला खेळवायला लागले. राहीन रे तुझं नाही राहायचं म्हणल्यावर देव कशाला आहे? माझा पांडुरंग तुला बरा करीन. हे पांडुरंगाचं नाव घेतलं की जिजाबाईला राग आली. तात्या चप्पलच हातात घेतली जिजाबाई. तेव्हा काय अशा ह्या स्टाईलच्या चप्पला होत्या वे. वाहन बांधदेव वाहन नाला त्या वाहनाला खालून बसवलेले का तर लवकर वाहन बेकार होऊ नये, लय दिवस चालावा. पत्रे ठोकतात ना बैलाला. नाल मागे आणि पुढे त्या वाहनाला नाल लावलेले आहेत. नालाची खिळ्याची वाहन घेतली जिजाबाईंनी. पांडुरंग म्हणल्याबरोबर महादेव. तुकोबरायच्या मांडीवरचा मुलगा महादेव नावाचा मुलगा हाताला डाव्या धरला महाराज आणि घरातून वडत बाहेर मंदिरापर्यंत नेला. दणकन देवा पुढे महादेवाचा हात सोडून दिला. पडलं ते लेकरू. जिजाबाईनं डोक्याचा पदर काढून कमराला खावला आणि एक पाय मागं एक पाय पुढे, हातात चप्पल घेऊन देवाला चप्पल मारणार. तेवढ्यात महादेव पळत आला आणि जिजाबाईला मिठी मारली. आई 8 दिवस झालं माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, तापेने फणफणलोय, मला टायफॉइड झाला, मी मरण्याची भीती होती मला. पण आई बघ ना मी किती चांगला झालोय. महाराज झालं काय? परमात्म्याने त्याच्या अंगावरून हात फिरवला, त्याचं शरीर दिव्य झालं. दिव्य. ऐका, मानवाचा देह मिळाला चांगला आहे का वाईट आहे? बरेच लोक म्हणतात औषधच पिवा वाटायला लागले, फाशीच घ्यावं वाटायला लागली. कदर आला मला ह्यांच्या पुढं आता पळायचा, एका दिवशी उडीच मारतो कशात तरी म्हणतात का नाही माणसं? हा महाराज जे आलंय ते लय चांगलंय. महाराज बोलतात, भरतखंडे नरदेह प्राप्ती हेतो परमभाग्याची संपत्ती. धन्या मी जन्मालो, दास विठोबाचे झालो, ऐशा भाग्य झालो, तरी धन्य जन्मा आलो. तुकोबरायची भाषा. रुळे तळील पायरी पण संत पाय देती वरी. अशा पद्धतीने जगद्गुरु तुकोबरायला रागही आला नाही, द्वेषही आला नाही. आणि जिजाबाईनं देवावर चप्पल उघडली, त्याचं मात्र वाईट वाटलं. तुकोबराय जिजे अगं मूर्खपणा केला, जगाचा मालक आहे ग तो. आजपर्यंत आपल्याला सांभाळणारा तो आहे. गाईच्या गोठ्यामध्ये झोपला, नदीच्या काठावर घेतला, कधी साप झोपला, साप नाही चावला. पलीकडल्या तीरा जाण्यासाठी सोय नव्हती, पाण्यामध्ये शिरला, पुरामध्ये वाहून नाही गेला. कोरोनासारखा रोग आला, कोरोना नाही झाला. जिजे जगवणारा कोण आहे ग? आणि त्याच्यावर चप्पल घेऊन गेलीस तू. जिजाबाईनं तुकोबरायवर राग काढण्यास सांगितलं, मालक शांत बसा. कुणी केलं नीट देवाला? माद्याला नीट कुणी केलं? जिजाबाईने प्रश्न विचारला. तुकोबरायने सांगितलं, माझ्या जगाच्या मालकाने नीट केलं. जिजाबाईने तुकोबरायकडे बोट केलं, सांगितलं, खबरदार. त्याचं नाव पुन्हा घेतानंतर माझ्या माहेरच्या मंगळाई देवीनं माझ्या माद्याला नीट केलं. महाराज असं का? विठ्ठला विठ्ठला महाराज म्हणतात, याही प्रसंगामध्ये तुकोबरायने आपल्या जीवाचा देहाचा त्याग न करता जिजाबाईची समज घातली, प्रपंच पूर्ण केला. महाराज शेवट तो भला माझा बहु गोड झाला. जर तुकोबरायला मुलाबाळाची, बायकोची, शेतीबाडीची, गावाची जर चीड आली असती तर महाराजांचा शेवट निघला असता का? नसता निघला. मरण माझे मरून गेले, मज केले अमर.
चांगला आहे पण तो करता आला पाहिजे. त्या प्रपंचाला साक्षी जगाच्या मालकाला ठेवायचं. ते माळकरी नव्हते हो, ज्यांचा फोटो आपण टेकवलाय ना, मी पुन्हा सांगतो ऐका, ते माळकरी नव्हतेच. पण जगाच्या मालकाला 12 महिन्यातला 1 महिना टाइम दिला. ते अधिकारी झाले महाराज. त्याचे अखंड काय निघले, साप आहे का, काही नाही. ते काय मिळेल काय की मी इथं आलं की निघतोच देव. त्याला येता नाही सांगितलं होतं येऊ नको बरं का मागं, तिथं माणसं असतात. वास्तुशांतीला आलो, कीर्तन सुरू केलं की लगेच निघला. एक जण लगेच कानात आलं सांगायला, हॅलो महाराज, मारायचा का जाऊ द्यायचा. मी म्हणलं जाऊ द्या, नका मारू. ते कीर्तन ऐकायला आला होता. मारला का गेला, पाठीला का, मुक्त झाला नाही. कीर्तन ऐकायला आला ना, ऐकून परत गेला तो. असो प्रपंच करता आला पाहिजे, केला तर प्रपंच एवढा चांगला आहे महाराज. तुकोबराची भाषा आहे नवनाथ महाराज. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी, थापटाका आपणा बाहेरी नलगे ठाव धुंडावा. इतुले जाणावया जाणा कोड तरी म्हणे मना. पारदीच्या खुणा जाणतेनेची साधाव्या. काहीच खरं नाही महाराज. काय खरंय, देह आधी काय खरा, देह संबंध पसारा. बुजगावने चोरा, बुजगावने चोरा रक्षण से भास तसे. हे सगळं खोट आहे महाराज. पण त्या खोट्याला जर खरं म्हटलं तर खोट्याचं खरं होऊन प्रपंचाचा सुद्धा आनंद घेता येतो. महाराज सांगतात, मरणाहती सुटली काया, विचारे या निश्चये. याचा मी निश्चय केला आणि या निश्चयाचा विचार केला. कसला निश्चय, देव प्राप्तीचा निश्चय केला. प्रपंचही केला आणि परमार्थही केला. परिणाम एवढा मोठा पर्वकाळ गाठला महाराज. देव राखे तया मारील कोण, नमोडे काटा हिंडताव. दरी तिच्या हाते संत कृपावंत, पाळे पंढरीनाथ लळा त्यांचा. आपलं जीवन पूर्ण होण्यासाठी आयुष्याचा पूर्ण वेळ तुम्ही देवाला नाही दिला तरी चालेल, पण 12 महिन्यातला एखादा बी महिना, एखादा आठवडा बी दिला, एखादा दिवस बी दिला, नाही दिवस एखादा भेटला, एखादा तास बी दिला, नाही एखादा तास भेटला, त्या तासातला काही क्षण जरी देवाला दिला तरी जीवनाची सफलता आहे. तेने मुक्ती चारी साधेला, तेने मुक्ती चारी साधेला, तेने मुक्ती चारी साधेला, तेने मुक्ती चारी साधेला. देवाची द्वारी उभाषण भारे, उभाषण भारे. देवाची द्वारी उभाषण भारे, उभाषण भारे. चारे साधेला, तेने मुक्ती चारी साधेला, तेने मुक्ती चारी साधेला, तेने मुक्ती चारी साधेला. देवाचे द्वारी मानवी जीवनामध्ये मिळालेलं आयुष्य इमानीद्वारे एक क्षण जरी देवाला दिलं ना तरी सुद्धा आपल्याला न्यायला विमान येत आहे. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिल्या. किंवा महाराज सांगतात अर्धक्षण घडता संताचे संगती आणि त्याने होय शांती महत्पापा. म्हणून प्रपंच जो आहे तो वाईट नाही. प्रपंच जर वाईट असता तर परमार्थ करायची संधी आलीच नसती आपल्याला. प्रपंच चांगला आहे, घर चांगलं आहे, घर बांधकामही चांगलं आहे, घरातले माणसंही चांगले आहेत आणि माझाही जन्म त्या चांगल्या घरात झाल्यामुळं माझ्या घरात पंढरपूर आळंदीवरून देहूवरून गाथा ज्ञानेश्वरी माझ्या घरात आली. प्रपंच चांगला का वाईट? प्रपंच चांगला आहे महाराज. तुकोबराने आनंदाने प्रपंच केला आणि त्याहीपेक्षा आनंदाने परमार्थ केला. पण तो परमार्थ करत असताना तुमच्या माझ्यासारखा कशी तरी अपेक्षा ठेवून नाही केला. निस्वार्थी भावनेने तुकोबराने परमार्थ केला. निस्वार्थी भावने.
म्हणून महाराज सांगतात, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तले, मानवी देह घेऊन निजधामा गेले, निळा मने सकळ संता तोषविले, जय जयाजी सद्गुरु स्वामी. प्रपंच चांगला आहे माय बाबा, प्रपंच एवढा चांगला. कीर्तन सुरू झाल्यापासून एवढंच महाराज सांगायला, त्याला दुसरं हे नाही का. एक जणांनी बारकाव्याने ऐकलं, महाराज सांगायले का प्रपंच चांगला आहे. महाराज त्याने ते ऐकलं आणि त्याच्या मनावर ते प्रतिबिंबित झालं आणि त्यांनी प्रपंच चांगलाच करायला सुरुवात केली. रोज पेत होतं, चहा नाही, रोज पेत होतं. रोज एकच कीर्तन ऐकलं आणि त्याने चांगला प्रपंच करायचं ठरविलं. प्रपंच चांगला झाला. तात्या प्रपंच चांगला झाल्यानंतर काही दिवसमान बाजूला सरकले. दिवसमान सरकल्यावर डिलिव्हरीसाठी बायको माहेरी गेली. प्रपंच चांगला आहे. संपलं आपलं कीर्तन, शेवट सांगायला लागलोय. माहेरी पत्नी गेलेली आहे. 2 दिवस लोटला आणि 3ऱ्या दिवशी मात्र बेचैनाला सुरुवात झाली. ते हिरवळीत गुंतलेलं बेचैन झाला महाराज. घडी पावसाळ्याचे दिवस आहेत, आभाळाचा गडगडाट आहे, विजेचा कडकडाट आहे, सपाट्याचं वारं वाहू लागलेलं आणि एवढ्यामध्ये स्वतःच्या पत्नीची आठवण आलेली आहे. आता तिला भेटायला जावंच वाटायले. चांगला प्रपंच केल्यावरची भावना. मी बरोबर तुम्हाला जागेवर आणतो, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, फक्त मन लावून ऐका. मी कीर्तन इतकं सोपं करतो बाबा महाराज की आपलं कीर्तन ऐकून दुसरा कीर्तनकार तयार झाला पाहिजे, ही माझी अपेक्षा असते. आपल्याकडं आहे ते ज्ञान दुसऱ्याला गेलं पाहिजे महाराज, ते झाकून नाही ठेवायचं. मग माझ्या तारखी बंद झाल्या आणि ऐकणाराचं त्याचं कीर्तन त्याच्यापेक्षा भारी झाले तरी मला त्याच्यात आनंद आहे महाराज, आनंद आहे. बस वय एवढं नाही झालं, पण जेवढा आनंद घ्यायचा आहे तेवढा आनंद या वयात घेतला. उद्या बी देवानं सांगितलं का पुरुषोत्तम वळकटी गुंडाळा मी न्यायला आलोय, तरी बी तयारी महाराज. ज्ञानोबराय लय दिवस का नाही जगले, लय दिवस जगू नाही महाराज, जगू नाही. ऐका, चांगला प्रपंच झाला, पत्नीची आठवण आली, माहेरी जायचं ठरलं. माहेरी त्याच्या नाही, सासरी. तुम्ही आपलं मान हलवायला लागला, तुम्ही त्याच्यातच गुंग येतं आणि मला बी तसलं चालय तुमच्या संगतीचा परिणाम. पाऊस मी म्हणतोय नदीला दुथडी पूर वाहून आलेला आहे. घराचा दरवाजा उघडला, नदीपर्यंत आला. नदीच्या काठावर आल्यानंतर मनामध्ये विचार आला, पलीकडच्या तीरावर जायचंय. फुलाची सोय नाही, नाव नाही, होडगं नाही, काहीच नाही. ती पंचगादी असते तर त्याच्यावर तरी मी त्या थर्मासवर वगैरे बसून पलीकडे गेला असतो. काहीच नाही, जायचं कसं. बराच वेळ विचार केला. कर्मधर्म सहयोगाने त्या पात्रामध्ये एक प्रेत वाहत आलं, मेलेल्या मनुष्याचं. त्याच्या मनाला आनंद वाटला. अरे जिच्याबरोबर संसार केला, देह जिला समर्पित केला, तिचं नाव माझी पत्नी आहे. काय प्रेम आहे तिचं माझ्यावरती. रात्रीच्या 12 वाजत आल्या तर मी पलीकडे येण्यासाठी अडचणीत आहे, म्हणून माझ्यासाठी तिने नाव पाठवलेले आहे. प्रेताचा हात धरला, प्रेत अलीकडे ओढलं, त्याच्यावरती बसला आणि पाणी वारीत 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 पलीकडल्या तिला. मध्यरात्र झालेली. बघता बघता 1 वाजला, 1च्या 2 वाजल्या. सगळे फोन करायला लागले. आता 2:30च्या पुढे बी टाईम चालला. 2:30 वाजल्या महाराज, रात्रीच्या 2:30 वाजल्या. सोडा ना महाराज. महाराज मी तसा झालो, मला वाटलं कीर्तन लवकर चालू होईन काय की टपकन जेवण जाईल. तुम्ही चांगलंच हे शिफ्टी लांबली हनुमानजीची, पण मला खालून ऑर्डर आली 3 तास सोडू नका इथून पुढं. आमचे नवनाथ मामा म्हणते नसतो इथं आलं तर बरं झालं असतं. मागची माग आपलं झालं. थोडं राहिलं 8 तास. एकदा मुरडण फिरविलं, सोडलंच तुम्हाला. दारामध्ये सासरवाडीमध्ये पोहोचला. विजा कडकडाट, जोर जोरात आवाज चालू आहे. चमकन उजेड चमकतोय महाराज. ते उजेड बघितल्याच्या नंतर असं वाटतं माझ्यावरच पडले का काय. इतका बेचैन अवस्थेत तो चांगला प्रपंच करणारा मनुष्य. 2:30 वाजल्या, रात्रीच्या 2:30 वाजल्या. भर झोपीचा टाइम आहे. उठताच येत नाही कुणाला, उठवता बी येत नाही. वरच्या मजल्यावरती पत्नी आहे. गेटला कुलूप आहे, जिन्याच्या दरवाजाला कुलूप आहे. आत जायचं कसं.
कॉलम होती, कॉलम त्या बंगल्याला सिमेंटची. त्या कॉलमकडे सरळ असं बघितलं आणि या वायरासारखा त्याला एक दोरा दिसला. पुन्हा त्याच्या अंतकरणामध्ये आणखीन पत्नीविषयी आनंद प्रेम निर्माण झालं. म्हटलं काय तिचं प्रेम आहे. नदीवरून येत असताना अडचण आली म्हणून मी अलीकडे येण्यासाठी प्रेत पाठवलं आणि इथून तिची झोपमोड होईल म्हणून मला वरती येण्यासाठी तिने मला सोल बांधून ठेवली किंवा दोर बांधून ठेवला. बघता काय महाराज, त्या वासुकी नावाच्या सापाचं तोंड बंगल्याच्या वरच्या कडेला होतं आणि शेपटीपासून तो खाली असा लोंबत होता. त्याने त्याचा आधार घेतला आणि तो वरच्या मजल्यावर गेला. पत्नीच्या दारात जाऊन उभा राहिला. आवाज केला दरवाजावरती. 2:30 वाजता दरवाजा उघडला. 2:30 वाजता दरवाजा उघडला. जिनं उघडला ती याचीच पत्नी होती. आणि चेहरा दरवाजा उघडून बघितल्या बघितल्या ती तर पागलच झाली महाराज. अहो वातावरण काय म्हणतंय. नदीचं पाणी कानावर वाजायला लागलं. एवढा मोठा पूर चाललाय. रात्रीचा वेळ आहे. तुम्ही इथपर्यंत आलात तरी कशासाठी. त्यांनी सांगितलं खास आलो तुझ्यासाठी. तुझ्यासाठी आले वना काना रे. हे आमच्यात नाही बरं का. भजनात बसल्यावर असलं म्हणायचं नाही. मुळेच नव्हतं रे काना माझ्या मना. चांगले चांगले भजनी पागल झाले महाराज असल्या भजनाने. तुझ्यासाठी आले वना काना रे. हो हो तुझ्यासाठी आलो इथपर्यंत. बरं ठीक आहे, माझ्यासाठी आलात. माझ्यावरती प्रेम आहे, तुमची अर्धांगिनी आहे. माझ्यावरती प्रेम नसावं मग असावं तरी कुणावर. पटलं तिला. पण आलात कशाने, सोय काय होती. अगं तूच तर मला नदीवर नाव पाठवली, त्याच्यावर बसूनच अलीकडे आलो. पण ठीक आहे मी नाव पाठवली. पण गेटचं कुलूप तशाला तसं आहे. 3ऱ्या मजल्यावर तुम्ही आलात, मग दरवाजा तर लावलेला नाही, तुम्ही वरती कसं आलात. त्यांनी सांगितलं अगं तूच तर दोर बांधून ठेवलास ना, मी यायचं म्हणून. त्या दोराचा आधार घेत घेत वर आलो. बाईंनी सगळं ऐकलं. तळपायाच्या मस्तकाला गेले आणि सांगितलं मालक लाज वाटू द्या तुमच्या जीवाला. अरे या नासक्या कुचक्या शरीरावर एवढं प्रेम करता. एवढं प्रेम जर तुम्ही जगाच्या मालकावर केलं तर तो देव तुम्हाला न्यायला येईल. महाराज त्या भक्ताचं नाव आहे बिल्व मंगळ. आतापर्यंत पत्नीच्या पायावरती डोकं टेकवलं ना 2:30 वाजता त्याच दोराने तो राजा खाली उतरला. बिल्व मंगळ पुराणातलं उदाहरण आहे. बायकोचं दर्शन घेतलं. महाराज एखाद्या वेळेला आपली बायको बी जर आपल्याला जीवन जगायचा मार्ग सांगत असेल तर ती सुद्धा आपला गुरु आहे. आपल्या पोटचं लेकरू जर आपल्याला काही सांगत असेल ना ज्ञानाच्या गोष्टी तर ते लहान असलं तरी आपल्यासारख्याचा गुरु आहे. आमच्या छोट्या महाराजांनी विणा घेतला. मी आल्या आल्या त्यांचं दर्शन घेतलं. का ती गादी नारदाची आहे आणि विणा म्हणजे साक्षात पांडुरंगाचं स्वरूप आहे आणि ते वैष्णव आहे महाराज. इथं काहीच नाही. पत्नीच्या पायावरती डोकं टेकवलं. वैराग्याची लाट आली आणि वैराग्याच्या लाटेमधून तो बिल्व मंगळ चालू लागला. चालता चालता जंगल लागलं. एवढं घनदाट जंगल लागलं की टाचणी जरी पडली तरी आवाज कानावर येईन एवढा आवाज. जंगलामधला रस्ता संपला. एक वस्ती लागली. काही महिला झऱ्यावरती पाणी भरत होत्या. काका पुढं सरका थोडं. सुभाष मामा या थोडं पुढं. आबा सरका पुढं थोडं. विठाला विठाला झऱ्यावरती काही महिला तांब्याने घागरीमध्ये पाणी भरत होत्या. उन्हाळ्याचे दिवस होते. पाणी भरत होत्या. आला लगेच उन्हाळा. येऊस तरच पावसाळा होता. कीर्तनात असंच असते. तुम्ही तरी कसं ऐकणार आहेत. झऱ्यावरती काही महिला पाणी भरत होत्या. 5-6 महिला सौभाग्यवतीचं लेणं, कपाळावरती कुंकू, डोक्यावरती पदर, ऐश्वर्य संपन्न चांगल्या घरच्या त्या 5 मावल्या झऱ्याचं पाणी भरून चालल्या. काहीनं डोक्यावर घडा घेतला निघल्या. काहीने कमरेत घडा घेतल्या बोलत उभा राहिल्या. पण एक एवढी धाकातली होती. ती धाकातली डोक्यावर घडा घेतला की लगेच निघली. बिल्व मंगळाने या 5 जणीकडे असं बारकाईनं बघितलं आणि जिच्या डोक्यावर घडा आहे आणि सपा 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 पुढे चालली महाराज. तिच्या पाठीमागं बिल्व मंगळ गेली महाराज. तिच्या घरापर्यंत गेले. घरापर्यंत गेले. बाईने 2दा मागं वळून बघितलं. अनवळखी कोण आहे. जोर तर नस.
याचा वेशही वाईट आहे, याचं बघणं बी वाईट आहे. असंच बघायला हे अनवळखी चेहरा कोण आहे? मला लुटणार तर नाही. एकट्या बाई माणसाला बघून बाईची थरका फुटली. महाराज कसं तरी घर गाठलं. माटामध्ये घडा रिचवला रांजणामध्ये आणि बिल्व मंगळ त्या बाईच्या दारात उभा राहून बाईला हात जोडले. बाई, मी जर काही मागितलं तर मला देताल का? बाईला भीती वाटली. घरामध्ये पुरुष कुणीही नव्हता. काही लोक कामाला निघून गेले होते. वाईट वाटलं. महाराज, मी सासूरवाशिनी आहे आणि माझ्या हद्दीच्या बाहेरची जर तुम्ही वस्तू मागितली तर मला देणं शक्य नाही. काय पाहिजे मागा ना. त्या बिल्व मंगळाने सांगितलं, बाई काहीच नाही पाहिजे, तुझ्या घरामध्ये 2 दाबणं असतील तर ते दाबणं मला द्या. त्या बाईनं विचार करावा का? महाराज, कधी आपल्या दारात जर कुणी काही मागाय आलं तर ते देत असताना आधी त्याला विचारा कशासाठी चाललंय. एखाद्या वेळेला आपण एखादं औषध द्यायचो ते जर पिऊन तिथंच पडलं तर कोणाच्या अंगलट विचारा. दान देताना त्याची चौकशी करा. द्रव्य पात्र काहीतरी आहे ना, सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारूनी. विचारा त्याला. बिल्व मंगळाने 2 दाबणं मागितले. बाईला वाटलं मागून मागून या महात्म्याने काय मागितले. 2 दाबणं लोखंडाचे. घरात गेली, टपकन 2 दाबणं आले आणि दिले त्याच्या हातात. अंधार घे. 2 दाबणं घेतली. महाराज बाईला नमस्कार केला त्या माऊलीला आणि बिल्व मंगळाने आपलं तोंड फिरवलं आणि पुन्हा जंगलाचा रस्ता धरला. महाराज, बिल्व मंगळ 4 दिवस चालत होते. चिमणीचा आवाज नाही, पाखराचा आवाज नाही, पशुचा आवाज नाही, कशाचाच आवाज नाही. वातावरण सगळं शांत. आणि शांत वातावरणामध्ये गेल्यानंतर बिल्व मंगळानं देवाचा धावा केला आणि विचारलं 2 गोष्टीला की इथपर्यंत मला जर कुणी आणलं असेल वाईट प्रपंचामध्ये, वाईट नजरेपर्यंत, तर त्याला हे 2 डोळे कारणीभूत आहेत. 2 हातामध्ये 2 दाबणं घेतले. पांडुरंगा, माय बापा, आवाज देवाला दिला, हाक मारली. टचकन 2 दाबणं आपल्या डोळ्यामध्ये मारून टाकले. आंधळा झाला मनुष्य आणि त्या दिवसापासून त्याचं नाव पडलं सूरदास. बिल्व मंगळ नाव गेलं बाजूला, सूरदास नाव पुढे आलं. आंधळा मनुष्य चालतच होता. 4 दिवस झाला अन्न नाही, पाणी नाही. रस्ता कुठं चालला, पुढं काय आहे, मी कशामध्ये जाऊन पडेल का, याचा कुठलाच विचार न करता बिल्व मंगळ फक्त चालत होतं. महाराज, उंच कडा आला, जंगल संपत गेलं. त्या कड्याच्या पुढे खोल दरी आणि त्या दरीमध्ये तो आता पडून मृत्यूच्या सामोरे जाणार आहे. तेवढ्या जगाच्या मालकाला दया आली. भक्त आपला 4 दिवस झालं भजन करतो. जगाचा मालक धावत आला महाराज आणि दुसरा पाऊल उचलून खाली टाकणार. तेवढ्यात देवाने मनगट धरलं आणि झटकन मागं वळलं. महाराज ऐका ना, झटकन मागं वळलं. बिल्वा मंगळ मागे आले. पण आंधळ्या माणसाचा एक स्वभाव असतो शरद महाराज, आंधळ्या माणसाच्या हाताला आपण धरलं तर ते तसं कधीच ठेवीत नाही. ते त्याच्या दुसऱ्या हातानं आपला हात धरतं. जाग्या खरं आहे का खोटं? आंधळ्याची ती सिस्टीमच असते. आपण त्याचा हात धरा, त्याला भरोसाच पटायचा नाही. ज्या दिवशी ते आपला हात धरीन ना असा पक्का. देवाने त्याच्या हाताला धरलं, झटकन मागं वळलं. पण टपकन याने तो हात तसाच न ठेवता दुसऱ्या हातानं देवाचा हात धरला. महाराज एवढा घट्ट धरला. विचारलं कोण आहे तुम्ही? 4 दिवस झालं इथं जंगलामध्ये कोणाचा आवाज नाही, घर नाही, चिमणीचा आवाज नाही, पाखराचा आवाज नाही, लेकराचा आवाज नाही, माणसाचा आवाज नाही, कुणाचाच आवाज नाही. मग अचानक हा आवाज आला तरी कुणाचा? सूरदासाला अंतर्दृष्टी प्राप्त झाली. सूरदासानं ओळखलं, राजा कोण आहेत तुम्ही? जगाच्या मालकानं सांगितलं, माझं नाव राम आहे, मी गाई चारायला या जंगलामध्ये येत असतो, मी आपला गुराखी मनुष्य आहे. महाराजांनी ओळखून ठेवलं. सूरदास महाराजांनी सगळं ओळखलं. आंधळा मनुष्य म्हणजे सूरदास. त्यांचा हात सोडायला काही तयार नाही. देव हात ओढून घ्यायचा, सूरदास काय हात सोडायला तयार नाही. सूरदासाने आपल्या जीवनाचं साफल्य करून घेतलं. संसार चांगला का वाईट, फक्त वैराग्य पाहिजे. आंधळा मनुष्य काय हात सोडायला तयार नाहीये. पुन्हा पुन्हा सूरदास घट्ट हात पकडायला लागलेला आहे आणि देव मात्र झटका मारून निघून जायच्या तयारीला आहेत. काही केलेला हात सुटत नाही. पण तो देव आहे महाराज. नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे. अशा पद्धतीनं जगाचा मालक आहे तो. त्याचं सोंग तुम्हाला आम्हाला कळणार नाही.
छोटासा झटका दिला आणि देवाने हातातला हात काढून घेतला आणि देव बाजूला गेला. सूरदासाच्या आठवणीमध्ये वाक्य आलं, देवा अरे माझ्यासारख्या दुर्बळाच्या हातातला हात घेऊन जाशील याच्यात पुरुषार्थ नाही. तुला याच्या आधी मी हृदयामध्ये कोंडून ठेवलंय, हृदयातून जाऊन दाखव, मग तुला खरा बहादर समजेल. संसार चांगला का वाईट? आज संसार सफल झाला गे माय. आज संसार सफल झाला गे माय. आदि संसार सफल झाला गे माय. झाला आदि संसार सफल झाला गे माय. देखिएले पाय आ आ आ विठोबाची. देखिएले पाय आ आ विठोबाची. तो मन भावा तो मन तो मन भावा तो मन भावा. प्रपंचामध्ये आपला उद्धार जर करू शकत असेल, पत्नी जिला आपण प्रपंचात काहीच किंमत देत नाहीत, ती पत्नी जर आपल्या आत्मउद्धाराला कारणीभूत होत असेल, तर साधूची भेट झाल्यावर या देहाचं काय होत असेल. भीष्म महाराज, आलिंगने संतांच्या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. आणि अशा पद्धतीने बिल्व मंगळाने सूरदासाने पत्नीला गुरु मानलं, प्रपंचाला गुरु मानलं आणि जीवनाचा प्रवास पूर्ण केला. परिणाम बिल्व मंगळाचा उद्धार झाला. प्रपंच चांगला का वाईट? म्हणून महाराज सांगतात प्रपंच खूप चांगला आहे. ज्ञानोबराय बोलतात प्रपंच आमचा इतका चांगला झाला आणि खरंच चांगला प्रपंच आहे. आजी संसार सफल झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे. सफल या शब्दाचा अर्थ आहे ज्या कामाला आपण गेलो ते काम फत्य करून येणं म्हणजे सफलता आहे महाराज. पण उगा 200 किलोमीटर गेला आणि रिकामा माघारी आला, तोंडवाळा कसला दिसतोय? हा, आडू माडू आणि गोपीनाथाच्या साडूसारखा दिसत नाही का? दिसत नाही का म्हणा? हसा काय झाले? हो म्हणा. हा, विनोद करतोय बरं का हे. अशा पद्धतीने महाराज सांगतात आमचा सफल झाला, प्रपंच पूर्ण झाला. बरवा झाला व्यवसाय, पावलो चिंतेला चिठाव, दृढ पायी राहिला भाव आणि पावला जीव विश्रांती. अशा पद्धतीनं महाराज सांगतात मी मानवी जीवनाला आलो आणि माझ्या मानवी जीवनाचं कल्याण झालं. तुका म्हणे झाला अवघा व्यापार आणि आली येरझार फळाशी हे. या येरझारेमध्ये माझं कल्याण झालं. 184 युनीमध्ये मला सगळं दुःख भोगावं लागलं, पण मानवी देहामध्ये आल्यामुळे प्रत्येक चैत्राला महादेवावर गळती लावायचं भाग्य प्राप्त झालं. महाराज सांगतात माळकरी जरी नसलं ना तरी सेवा करण्याची संधी देवानं प्राप्त करून दिली. बरवी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताशी.
संचिताने मला सहकार्य केल्यामुळं भोले बाबाची त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सेवा घडली. त्यांचं जीवन चरित्र आपल्या सर्वांना माहिती आहे. डोक्याला फेटा होता, कातड्याची डोकटी बगलामध्ये असायची, भगवी शाल खांद्यावर असायची, हातामध्ये उंच काटे असायची. आणि हे बापूराव वैद्य गावामध्ये निघले की प्रत्येक माणसाला बोलत जायचं. महाराज बोलत जायचं. खूप चांगला स्वभाव होता आमच्या आजोबाचा, खरंच चांगला स्वभाव होता. महाराज आमच्या पप्पू महाराजांनी विणा घेतला आणि त्यांनी तो आलाप गायला सुरुवात केली. महाराज त्या पायऱ्या उतरायला लागल्यापासून माझे डोळे भरून आले. एवढा सगळा सोहळा उभा राहिला. आयुष्यातला एक एक महिना जर सेवा केली तर देव इतकं मोठं करतो. अखंड परमार्थ जर केलं तर देव या देहाला किती मोठं करीत असेल. मला देवासाठी रडू आलं, त्यांच्यासाठी नाही रडू आलं. म्हणून देवाची सेवा एवढी मोठी आहे. जिवंत प्रचित उदाहरण आपल्या पुढे झाला सफल व्यापार झाला त्याचे सरले रजार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार त्याची सरली झाला झाला सफल महाराज सांगता साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली एरझारण झाला सफल व्यापार. अशा पद्धतीने परमार्थाची सुरुवात जर कुठून झाली असेल या वैद्य परिवाराच्या घरामध्ये, अण्णाच्या घरामध्ये, तर ह्या परमार्थाला सुरुवात करणारे आमच्या असणाऱ्या आजीबाई साहित्राबाई बापूरावजी वैद्य. आमच्या आजीबाईचा पूर्ण माहेरकडचा खंदानी पारमार्थिक घराणा आहे. वैकुंठवासी बोधले महाराजांचा बोधले महाराजांच्या परंपरेतलं ते घर आहे. महाराज पौळ कंपनी आमचे कळमवाली सगळी पाहुणे मंडळी. आणि या पवित्र कुळामध्ये आमच्या आजीबाईचा जन्म झाला. आजीबाईने उपवास व्रत करायचे, देवाला पाणी घालायचं, सेवा करायची. 3-3 वाजेपर्यंत आजीने उपवासी राहायचं. आणि अण्णांनी तिच्या पुढे जाऊन म्हणायचं जेवली का? त्यांनी म्हणायचं नाही, सोमवार आहे. लय किरनिसतीस, लय जीवाला जाळतेस, अगं देव काय तुला नेहायला येणार आहे का? त्या माऊलीच्या एका पुण्याने महाराज मी सुद्धा महाराज झालो. काही रक्ताचा परिणाम असतो, काही नात्याचा परिणाम असतो, तर काही आपल्या वाडवडिलाच्या परंपरेतल्या काही गुणांचा परिणाम असतो. आणि हे रक्त ज्यावेळेला रक्तात संचार करतं त्यावेळेला सामान्य कुळात सुद्धा परमार्थिक माणसं जन्माला येत असतात. म्हणून माईबाप नातरुंडायला चांगलं शिकवा, मुलाबाळाला चांगलं शिकवा, बोटाला धरा, त्याला कीर्तनाला आणा. राहण्यासारखं असलं तर आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आणून टाका. फुकट सांभाळू, फुकट. एखादं बरं का, एखादं तुम्ही 5-25 अवगुणी टाकता, मी काही गुत्त घेतलं नाही. एखादं सांभाळू, आडीनडीचं एखादं सांभाळू. तुकोबराय सांगतात असा आमचा जगाचा मालक असणारा भक्ताला आपल्या पोटामध्ये जागा देतो. महाराज बोलतात अजय संसार सफल झाला गे माय, देखेले पाय विठोबाचे. आता जीवनामध्ये काही मिळावा अपेक्षा नाही. हरी आला हाता मग काहीची भय चिंता. तू काय म्हणे हरी काही उरो नेदी हरी काही उरो नेदी उरी. देव एकदा मिळाला की पुन्हा काहीच मिळवायची इच्छा नसते. पण महाराज बोलतात ते असं आहे ना, अविट गे माय विटे ना, जवळी आहे परी भेटे ना. अशा पद्धतीनं देव जो आहे ना तो कधीही महाराज कधीच आविट नाही. अविनाशी परमात्मा आहे तो. अविनाश करी आपल्या हिसे लाभी मनापेशे गोविंदाचे. देव असा आहे महाराज, कधीच देवाकडे जायचा कंटाळ येत नाही. ज्ञानेश्वरी अशी आहे, कधीच ती वाचायचा कंटाळ येत नाही. चांगला वाचणारा मनुष्याच्या हातात जर कालचा पेपर आज आला तर रागाच्या भरात पेपर फेकतं. हे कालचाच आला पण 17 बऱ्या ज्ञानेश्वरी हातात आली पण ती आणखीन फेकायची बुद्धी झाली नाही का? चांगलं आहे महाराज, चांगलं आहे. महाराज म्हणतात तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा.
ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली